नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खातेमुक्त केले। त्यानंतर कोकाटेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्या मार्फत दिला। त्यांच्या रिक्त जागेवर धनंजय मुंडे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। मात्र पक्ष वेगळेच काहीतरी करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता। त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना कुठलीही संधी मिळणार नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात। तरीही ते मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी अमित शहांची घेतलेली भेट त्यातच एक भाग होता का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देणार नसले तरी मग नवा चेहरा कोण असं बोललं जात आहे। पक्षाकडून मंत्रिपदासाठी संधी कोणाला मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। त्यातच एक नाव मात्र अग्रही क्रमांकाने घेतलं जात आहे, ते नाव म्हणजे विजयसिंह पंडित। आमदार पंडित हे बीडचे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे सुपुत्र तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित हे गेवराईचे आमदार आहेत। पंडित कुटुंबीय हे कायम पवार कुटुंबियाशी एकनिष्ठ आहेत। पवार कुटुंबात बंड झाल्यानंतर पंडित कुटुंबियांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित हे बीडच्या गेवराईतून आमदार झाले। माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर विजयसिंह पंडित यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। असंही अजित पवारांच्या मागे बीड जिल्ह्याचा कारभार पंडितांच्या शिवछत्र या निवासस्थानातून सांभाळला जात असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांनी मंत्रिपदासाठी विजयसिंह पंडित यांचं नाव निश्चित केलं तर मात्र धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय। बनावट कागदपत्राच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली जात आहे। एकनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे आणि त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय। यामुळे कोणत्याही क्षणी कोकाटे यांना अटक होऊ शकते। मात्र सध्या ते मुंबईत उपचार करत आहेत असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।